पुत्र संसारा गुंतसी पामरा तेने तू अघोरा पावसील एका जनार्दनी चिंती दत्त पाया दत्त रूप काया झाली त्याची तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा पांडुरंगा खरो प्रथमान मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी थोर संत एकनाथ महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे ज्येष्ठ बंधू पूजनीय बाभळगावकर शास्त्रीजी यांनी मला केलेली आज्ञा आणि सेवके करावे सांगितले काम तेथे होतू पण कामा नाही. त्यांचा माझ्यावर असणारा स्नेह, त्यांनी अधिकारवाणीने मला दिलेलं निमंत्रण म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा मला झालेला लाभ, या संबंधाने आमचे दुसरे प्रिय बंधू महंत चिरडे स्वामीजी महाराज ज्यांनी 10 वर्षापूर्वी माझी मोठी रामकथा नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यात निफाड शहरामध्ये ठेवली. स्वतः त्यांचंच नियोजन होतं. त्यांची भागवत कथा या ठिकाणी श्रीकृष्ण कथा मला शास्त्रीजींनी त्या दिवशीच सांगितलं. म्हटलं दुसऱ्याही बंधूची भेट होणार नाही तर होणार आहे, नाही तर आमच्या भेटी म्हणजे स्टेशनवरच्या रेलगाड्या, ही इकडून जाते आणि ती तिकडून जवळून जाते पण भेटी होत नाही. आपल्या आपल्या ड्युट्या सगळ्यांना कराव्या लागतात. या संबंधाने सर्व महानुभाव पंथांच्या महात्म्याचं दर्शन झालं, हे माझं परम भाग्य आहे. प्रथमतः सगळ्या महात्म्यांना मी व्यासपीठावरून दंडवत घालतो सर्वांना. आमच्या संतांचा आदेश आहे जरूर. घाई करू नका, आज नाही घाई करायची. तुका करी प्रणिपात, तुका करी प्रणिपात, दंडवत आचार्य लक्ष द्या बरं का नामदेवराव. हे नेहमीच पायावर डोकं हे नेहमीच थोडं राहू द्या. सावध राहायचं. तुका करी प्रणिपात दंडवताचार्य, दंडवत. या संबंधाने सर्व उपस्थित तुमचे दादा पाटील गायनाचार्य, पुन्हा हे 2 नेहमीच असतात. सुंदर आहे दोघही. नामदेव बुवा मृदंगाचार्य 1 नंबर. विनय करी बसलेले अति महात्मे आहे. वर बसलेले सगळे मते मामा
याचं कारण आहे, माझी आई मते पाटलाची. आता महाराज आमच्याकडे येतात, आमच्या सगळ्या मुली महानुभवक पंथात दिल्या आणि सुना त्यांच्यातल्या केल्या, त्यामुळे हा समन्वय आहे. नाना ठरल्याप्रमाणे बरं का शास्त्रीजी आले बरं का नाना, त्या दिवशी शब्द दिल्याप्रमाणे नानाही आले, पठाडे पाटील आले, अण्णा अण्णा नाना तात्या, मजा आहे आज. गौरवजी जमला, अतिशय सुंदर मंडप, साऊंड सिस्टीम आणि शब्द दिल्याप्रमाणे रामू काकांनी स्टेज करून दिला ना. त्या दिवशी आलो होतो, म्हटलं झाला पाहिजे, चिरडे स्वामी यायच्या आधी हजर. म्हणून ज्यांचा ज्यांचा सहभाग या ठिकाणी, त्या सर्वांना दंडवत. विठ्ठल विठ्ठल दंडवत शब्दामध्ये काही शिल्लक राहत नाही बरं का दादा पाटील. दंडवत झाला की झालं सगळं. त्याचं कारण सांगतो मी. एका हाताने करायचा तो सलाम आहे, दोन हाताने राम राम आहे, डोकं वाकून नमस्कार आहे, डोकं टेकून पाया पडणं आहे, जिथे दंडवत येतो. तुम्ही हे सगळे शब्द संतांनी वापरलेले आहे. सलाम सुद्धा तो एका हाताचे असतो. सलाम वालेकुम, तुकोबारांनी सलाम केला महाराज. सलाम केला पण कोणाला? जामुक बैठा राजा राम, जामुक बैठा राजा राम, जामुक बैठा राजा राम, जामुक बैठा राम. तुका वाकू करे सलाम, तुका वाकू करे सलाम, तुका वाकू करे करे सलाम. सलाम एका हाताने असतो, राम राम दोन्ही हाताचा असतो, दोन्ही हातात. आणि राम राम म्हणताना दोन वेळेलाच म्हणायचं आहे, तीन वेळेला नाही, एक वेळेला नाही. नाही तर एखाद्या नवीन गावात जाऊन त्यानं म्हणू द्या राम राम राम, तुम्हाला याचा वरचा मजला गेला, एक राम जास्त झाला. तीनदा नाही आणि एकदा राम नाही. जे एकदा म्हणतं ते म्हणण्याच्या भानगडीत पुन्हा पडत नाही. मग बाकीचे म्हणतात राम बोलो भाई राम. एकदा नाही, तीनदा नाही, दोनदाच. आणि ते दोन्ही हात जोडून ते जोडायचे इथेच, कसंही नाही, राम राम इथे छातीजवळच जोडायचे का? त्याचा निवास तिथे आहे. तैसा हृदयामध्ये मी राम. दोन वेळा का? तुझ्यातही आहे माझ्यातही आहे. राम राम दोन हात जोडून केला जातो तो राम राम आहे. एका हाताने केला तो सलाम आहे. डोकं वाकून नमस्कार. नमः करोती ती नमस्कार. हा नमून केल्या जाणाऱ्या कृतीला नमस्कार म्हणतात. नाही तर छाती काढून नमस्कार हे रगेली झाली. नमः करोती, डोकं वाकून नमस्कार आणि डोकं टेकून पाया पडणं. मस्तक हे पायावरी, श्री संताच्या माथा चरणावरी. लक्षात आलं ना? एका हाताचा सलाम, दोन हाताचा राम राम, डोकं वाकून नमस्कार, डोकं टेकून पाया पडणं. पण जिथे दंडवत, इथे काही काही कामी लागतं. एकच हात कामी लागला सलामला, बघतच नाही. दोन हात कामी लागले राम रामला. फक्त डोकंच वाकलं नमस्काराला, डोकंच टेकलं पाया पडायला. पण जिथे दंडवत शब्द होतो तिथे काही शिल्लक राहत नाही. दंडवत दंडापरी, दंडावत दंडापरी, दंडावत दंडापरी,
निवडून आणले बस. मजा आहे. आता मी काही सोडत नाही 2-4 तास कार्यक्रम. दंडवत दंडापरी काही नुरी नुरवावी. दंडवत, वत शब्दाचा अर्थ प्रमाणे आणि दंड म्हणजे काठी. सरळ सरळ अर्थ आहे काठी प्रमाणे, त्याला म्हणतात दंडवत. मग काठी अशी धरायची आणि हात सोडून द्यायचा. मग पडताना काठी विचार करते का तिरडे स्वामी सदऱ्याला मळ लागल, टोपीची घडी मोडल. काठी. आम्ही पंढरपूरला गेलो, गरुड खांबाजवळ आधी जागा पाहून घेतो कशी आहे, कारण कपडे पांढरे शुभ्र असतात ना वारकऱ्याचे. जागा पाहून घेतात आधी. टोपी कांजीची लिंबू कापून घ्या तशी घडी असते. मग त्याला वाटत घडी मोडल, सदऱ्याला मळ लागल. नरक पडन को डरत है, नरक पडन को ना. ही मजा लक्षात आली सर तुमच्या. एक संधी एक विग्रह आहे. नर कपडन को डरत है, नरक पडन को ना. माणसं कपड्याला भीतात, नरकात पडायला भीत नाही. नर कपडन को डरत है, नरक पडन को ना. म्हणून दंडवत शब्दाचा अर्थ आहे काहीच शिल्लक नाही. दंडवत दंडापरी काही नुरी नुरवावी. म्हणून इथे जमलेल्या सगळ्या महानुभाव पंथाच्या आचार्यांना, महात्म्यांना तुका करी प्रणिपात दंडवत आचार. अभंग नादबाबाचा आहे. हे तिन्हीच एकत्रीकरण आहे. कारण काही संत आहे नाना, शांत नाही. काही शांत आहे, संत नाही. काही संत आहे, शांत आहे, तर श्रीमंत नाही. कुठे काही एक आहे, एक नाही. संत आहे, शांत नाही. शांत आहे, संत नाही. आणि दोन्ही आहे तर श्रीमंत नाही. एकनाथ महाराज जर सोडले तर सगळ्या संतांच्या जीवनाचा विचार करा. 18 विश्वे दारिद्र्यानं भरलेलं जीवन त्यांच्या प्रमाणावरून लक्षात येईल आपल्या. माऊली समाधी घेतात शास्त्रीजी, तेव्हा धाकट्या बहिणीनं धाकट्या भावाच्या गळ्याला बिलगून रडणं सुरू केलं. सोपाना रडू नको ताई. कसं होईल रे दादा? माय बाप्या मात्या गेले जेव्हा, ऐसे दुःख तेव्हा झाले नाही. रात्रीचे मायबाप गेले रे आपले, तरी आपल्याला तेवढं दुःख झालं नाही जेवढं आता आपला दादा ज्ञानोबा जाताना होता. रडू नको ताई, रडू नको ताई. अरे ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेसी जात, सोपान मज सांभाळीत. माऊली मधुकरी आणत होती, तू मला सांभाळत होता सिद्ध बेटाच्या झोपडीत. याचा अर्थच आहे की मधुकरी मागावी लागली. जीवनाचा विचार करा. तुकोबारायाचं होतं पूर्वी, पण सगळे गेल्यावर स्त्री एक अन्न अन्न करता मेली, दुष्काळ आटीला द्रवे नेला मान. नामदेव रायाचं सगळ्या संतांच्या जीवनाचा. रात्रीचे 12 वाजले होते. नामदेवाची धर्मपत्नी राजाबाई रुक्माई सोबत भांडत होती. 2 प्रहर रात्र पाहुणी एकांत. राजाई वृत्तांत सांगे माते, अन्न वस्त्र नाही खाया जेवायासी. नाचे अरणीसी निर्लज्जा, भला मार्ग तुम्ही उमदुनी सांगा. नामयाची राजा बरी नव्हे, अहो रखमाया बाई विठोबाशी सांगा. भरताराशी कागा वेळे केले. भांडण आहे. तुमच्या बुवानं आमचा बुवा पागल केला. मग भला मार्ग तुम्ही उमजोनी सांगा. नामयाची राजा बरी नव्हे. 1-2 माणसं असते तर भागवलं असतं. 14 माणसे आहे माझ्या घरी. नामदेवाचा परिवार 14. नाव मी सांगतो, हिशोब तुम्ही करा. राजाई गोणा ही दोघी सासू सुना, दामा नामा ताना बापले कनारा विटा महादा गोंदा. चौघे पुत्र जपले पवित्र त्याचे वंशी. लाडाई गोणा येसाई साखराई. चौघी सुनाबाई नामयाच्या आऊबाईले की निंबाबाई बहिणी वेळी पिशी जणी. दाशी त्याची किती झाले कोण मोजले म्हणा. एकदा चालू वाटतो. राजाई गोणाई दोघी सासू सुना. रामू काका नाही आले पण चिरंजीव आले बरं का शेळके पाटील. राजाई गोणाई दोघी सासू सुना. किती झाले? 4 नाही 28 होईल. मग 2 नावन 2 नाते आहे. बेरूने 4 करू नका, हिशोब चुकाल. राजाई गोणाई दोघी सासू सुना म्हणजे 2च. दामा नामा जाणा बाप लेग 2 न 2 4.
नारा विठा महादा गोंदा चौघे पुत्र 4 अन् 4 8 चौघाची लग्न झाले. लाडाई घोडाई यसाई साखराई चौघी सुनाबाई नामयाच्या 8 अन् 4 12 आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी 12 अन् 2 14 ही 15वी आहे. वेडी पिशी जनी दाशी त्याची. म्हणून राजाबाईची तक्रार रुक्माईकडे आहे. 1 2 नाही 14 माणसे आहे माझ्या घरी. आहे माझे घरी हिंडते दारोदारी अन्नासाठी. या संतांच्या प्रमाणावरून त्यांच्या जीवनाचा विचार करा. 18 विश्वे दारिद्र्यानं भरलेलं जीवन. एकनाथ महाराज नाहीतर हे अवघड आहे शास्त्रीजी. लक्ष्मी आणि सरस्वती एकत्रित नांदत नाही. जिथं ती असते नाना तिथं ही नसते. म्हणून दोघीचा संवाद आहे. कोणाला सांगू नका. फक्त आता हे आपलं दत्तगडावर असल्यामुळे आपलंच राज्य आहे. इथंच ठेवा. सांगू नका कोणाला. लक्ष्मी आणि सरस्वती. सरस्वती म्हणाली लक्ष्मी काय, जिथं मी राहते तिथं तू का नाही राहत. म्हणजे तू कुठं राहते. मी ब्राह्मण घराण्यात राहते. तू सारखी गुजराती मारवाडी धरून बसली. लक्ष्मीला म्हणाली. अजून सरस्वती ब्राह्मण घराण्यातच आहे. तुम्हाला चांगलं माहिती आहे. सगळे सामान आपलंच असते. खारका बदामा सुपाऱ्या हळकुंड पळी पात्र पाणी आपलं, डोळे आपले, हातही आपले, पण ऑर्डर त्यांची. लावा पाणी इकडे जायचे. इथलं सांगतो, वाढू नका प्रकार ना. सरस आणि लक्ष जिथं मी तिथं तू का नाही थांबत. सारखी दक्षिणा मागायला लावते त्यांना. तेव्हा लक्ष्मीनं जे उत्तर दिलं, सरस्वते एकाच म्हणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. बंधू धाकुलता सेसी द्विजवर सापेक्षया धाडिला. ऐके मतपती ते पदे सिनविले ऐसी द्विजांची लीला. ऐसे दुःख सरस्वते म्हणून या बहुभीते या कुला. विठ्ठल फक्त सांगू नका बरं का तिरडे स्वामी, तुम्ही सांगू नका. या इथं इथल्या पुरतच आहे आपला. एका आचे म्हणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. माझा बाप समुद्र. कारण लक्ष्मी समुद्राची कन्या आहे. 14 रत्न. समुद्राला रत्नाकर नाव काय. 14 रत्न ज्याच्यातून निर्माण झाली. लक्ष्मी त्यातलीच आहे. आणि तुम्हाला सगळे पाठ आहे. लक्ष्मी हे नवीन उमेदवाराला गोड वाटतं तुळशीच्या लग्नापासून. कौस्तुभ पारिजात कसुरा धनवंतरी चंद्रमा गावा कामदुदा सुरेश्वर ग्रंभादी देवांगण आश्वम सप्तमुखे वेश्य हरिधन शंकुमृतम चांबुदे रत्नाणी हे 14 ही 14 रत्न समुद्रातून निघाली लक्ष्मी. म्हणून लक्ष्मीचा बाप समुद्र आहे. लक्ष्मी म्हणाली एका आचे म्हणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. एका वंगळीत माझा बाप समुद्र पिऊन टाकला. तो अगस्ती ब्राह्मण होता. बर अजून बंधू धाकुलता शशी. चंद्र माझा भाऊ आहे. सापेक्ष या धाडीला. गुरु पत्नीशी रतला क्षय रोगता. चंद्राला कामबुद्धीचे सुख अति मानती ते मूर्ख. चंद्राशी लागला कलंक. इंद्राशी दुःख प्रारब्धे. बृहस्पती
माझ्या पतीच्या विष्णूच्या छातीवर लात मारली ती भृगु ब्राह्मणाने, ऐसे दुःख सरस्वते म्हणून बहु भीते या पुला. म्हणजे सरस्वती आणि लक्ष्मी नाना एकत्रित नांदत नाही, पण दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतांनी. लक्षात घ्या. म्हणून संतही आहे, शांतही आहे आणि श्रीमंतही आहे. त्यांचं नाव एकनाथ आहे, कारण सर्व जगाचा जो नाथ आहे त्याला जगन्नाथ म्हणतात. आणि जगन्नाथाला एकनाथ आहे, त्यांचं नाव एकनाथ आहे. मराठी लक्षात आली असेल. सर्व जगाचा नाथ जगन्नाथ, पण जगन्नाथाला एकनाथ आणि त्यांचं नाव एकनाथ. गड्यानी मालकाकडे काम करावं असा नियम आहे. 1-2 महिने नाही, 36 वर्ष. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी मार. भगवान म्हणजे काय हातगाडीवरचा माल आहे का? कोळीची जुटा 1-1 रुपया. मग शेष महेश दिनेश गणेश सुरेश हुशाही निरंतर धावई नाही अनादि अनंत मोठ मोठ्याच्या ध्यानाला न येणारा भगवान. असं सांगतात की काही महात्मे हिमालयाच्या गुहेत झाडाला उलटे टांगून घेतात. टांगून घेतलेल्या त्या महात्म्याला जिवंतपणी कावळे गीद पक्षी लचके तोडून खातात. तेव्हा टांगून घेतलेले महात्मे त्या कावळांना गीद पक्ष्यांना विनंती करतात, खा बाबा, सगळे मांस खा. कागा सबत न खाइयो, चुन चुन खाइयो मांस, दो नैना चांद दियो, पिया मिलन की आस. सगळे खा, सगळे खा, पण परमेश्वर दर्शन देत नाही आम्हाला तोपर्यंत फक्त बोबुळ खाऊ नका रे, बाकी सगळे खा. तरी त्यांनाही जो भगवान दर्शन देत नाही त्यांना 36 वर्षे काम करावं ज्यांच्याकडे, असा अधिकार ज्यांचा आहे ते एकनाथ महाराज. त्यावेळेला एकनाथ महाराजांच्या समकालीन एक संत होते अंबाजोगाईला, दासोपंत. समकालीन दासोपंताचाही अधिकार सामान्य नव्हता. त्यांच्याकडे करमणुकीसाठी भगवान चौसर खेळायला यायचे वाड्यात. एक दिवस चौसर खेळत असताना एकनाथ महाराज वाड्याच्या दारात आल्याचं कळालं. देव अंतर्धान पावला. जेव्हा नाथ बाबा आत आले, दासोपंतांनी स्वागत पूजा केली. गुळ पाणी चहा पाणी नव्हतं तेव्हाची गोष्ट. सगळे पारमार्थिक चर्चा वगैरे इकडच्या तिकडच्या झाल्या. पण दासोपंतांचा गैरसमज झाला की पठ्ठ्यासोबत चौसर खेळणारा भगवान हा पैठणचा बुवा आल्या आल्या का निघून गेला, कदाचित हा दर्शन देण्याच्या लायकीचा साधू नसावा. इकडच्या तिकडच्या पारमार्थिक चर्चा झाल्यानंतर
बरं येतो आम्ही. थांबा, रीतिरिवाज आहे काही. मी अंबाजोगाईच्या बाहेरपर्यंत सोडवायला येतो. मग दासोपंत नाथांना अंबाजोगाई